ते मी खाणार आहे। आणि वेळ लागतो व्हिडिओ वगैरे बनवायला, एखाद्या रविवार नक्की बनवते। याच्यामध्ये कांदा जास्त घातलेला आहे। धने मी महालक्ष्मी मातेसमोर पुजलेले। आणि हे आहे लिलीचं रोप, आवळ्याचं रोप। आता रोप काय झाडच म्हणायचं याला। हे राम दाद्या कपडे सुकायला टाकून झालेले आहेत। दिवाळीचा फराळांना दिवाळी झाल्यावरच खावडतो। नाकामुळे शरीरामध्ये पित्त वाढतं, युरिक ऍसिड वाढतं। ऍक्सिडेंट झाला ना, ते मी ह्या लहान पातेल्यामध्ये भात शिजायला ठेवलेला आहे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। आता दादूसाठी डबा भरते। आज दादूच्या डब्यासाठी मी डाळ कांदा केलेला आहे, मसूर डाळ कांदा। याच्यामध्ये कांदा जास्त घातलेला आहे, जसं कांदा पोहे असतात ना तसं डाळ कांदा। डाळ 1 तासभर भिजवलेली पाण्यात आणि बिन पाण्याची डाळ केलेली आहे। चल देखी भाजी भाजी देऊ अजून। ठीक आहे बेटा, दादूला खूप आवडते डाळ कांदा, आवडतो भाज्यांचं पण आवडतो असतो है ना बा? नाही मालूम, असं असतं ना, स्त्रीलिंग पुल्लिंग। 100 रुपये कॅश द्या, लीजिए डब्बा, धन्यवाद। आवजो। चला आता मी व्यायाम करून घेते। एका ताईंची कमेंट आलेली की व्यायामाचा पूर्ण व्हिडिओ बनवा, तर एक दिवशी मी नक्की बनवून व्यायामाचा पूर्ण व्हिडिओ, ज्या दिवशी सर्वांना सुट्टी असेल म्हणजे एखाद्या रविवारी बनवते। कारण व्यायाम करायला मला 1 ते 1.5 तास लागतो, त्यामुळे वेळ लागतो व्हिडिओ वगैरे बनवायला। एखाद्या रविवारी नक्की बनवते। आता घेते व्यायाम करून, आज तसा खूप उशीर झालेला आहे व्यायाम करायला मला। माझा व्यायाम झालेला आहे आता आणि इथे फोंडेजी देवपूजा करत आहेत। देते फोंडेजी नैवेद्य, रुको जरा, घ्या नैवेद्य फोंडेजी। प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा। चला आता आम्ही जेवण करत आहोत आणि जेवणामध्ये मी खात आहे मिरचू, चवळ्याची भाजी, डाळ कांदा पण केलेला आहे, पण मी डाळीचं अन्न खात नसते, कधीतरी खाते। ते मी खाणार आहे। आणि हे काय? अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देव जनार्दनम एवं ध्याता ज्ञात्वान्न दोषण विपते। डाळ कांदा केलाय पुढची, खायचं खालं। दादू तर कॉलेजला गेला आहे, म्हणा त्याचा औरत आहे, म्हणा आता एकटंच जेवण करणार। हो म्हणजे काय पुढची, दादूचा डबा ज्या दिवशी असेल त्या दिवशी स्वयंपाक करते अगोदर, नंतर व्यायाम करते मी। काय टेस्टी मिळते खा। माझं जेवण तर झालेलं आहे आणि आत्ता मना जेवायला बसलेला आहे। मना काकडी चिसकुंडी कशी बनली डाळ कांदा? आजी धन्यवाद, मस्त छान लागतो। लहानपणी आहे बनवायची। हा तुम्ही लहान असताना बनवायची जास्त डाळ कांदा। आवश्यक आमचा दूधवाला भैया अजून नाही आला, दुधासाठी मी पाठी ठेवलेली आहे इथे। दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता भांडी आणि किचन ओटा स्वच्छ केलेला आहे मी। आणि आज आमचा दूधवाला भैया नाही येणार असं वाटतंय मला, 12 वाजले तरी नाही आला आज। क्या ही बोले उसको, ठेवून देते भांडा हे जागेला, काय करणार, आज आलाच नाही। आणि आता मी खाली चाललेली आहे पार्किंग मध्ये। धनत्रयोदशीच्या दिवशी हे धने मी महालक्ष्मी मातेसमोर पुजलेले, तर हे धने हलकेसे मी कुटलेले आहेत, हलकेसे। आता हे धने मी एका कुंडीमध्ये टाकते, म्हणजे याची कोथिंबीर उगवून येईल आणि ती कोथिंबीर आपण वापरायची। पुजलेले धने मी प्रत्येक वर्षी असेच करत असते, कुंडीमध्ये टाकत असते आणि थोड्या दिवसात त्याची कोथिंबीर येते, कोथिंबीर आपण वापरायची। चला तर मग आता खाली जाऊन येते, कुंडीमध्ये घालते एका। चला मगाशी आभाळ होतं, आता कडक ऊन पडलेलं आहे। विमान चाललेलं आहे वरून, बाबा खूप जळून गेलं, हलून गेलं सॉरी। चला एखाद्या कुंडीत टाकते धने हे। या कुंडीमध्ये मी धने टाकलेले आहेत आणि हे आहे लिलीचं रोप, हे आहे लिंबू आणि बघा संत्र्याचं ह्या बकेटमध्ये लावलेलं आहे मी, ज्या की आमच्या बेडरूमला कलर दिल्यानंतर
हा बकेट होत्या शिल्लक त्याच्यामध्येच लावलेला आहे. तर अशी सुंदर परसबाग म्हणतात त्याला सजवलेली आहे मी. मला खूप आवड आहे झाडा फुलांची वनस्पतींची. आणि इथे बघा नागवेलीचा वेल कसा चढलेला आहे वरती स्पायडरमॅन सारखा इकडून गेलेला आहे. त्याच्यानंतर या साईडला पण चढत आहे वरती भिंतीच्या साह्याने वरती चढत आहे नागवेलीचा वेल. चला खूप सुंदर वाटतं खूप छान वाटतं या झाड वेलीकडे पाहिल्यानंतर. हे आहे आवळ्याचं रोप. तर रोप काय झाडच म्हणायचं याला खूप उंच गेलेलं आहे. आणि इथं आहे बेलाचं. हा बेल आपोआप आलेला आहे उगवून कुंडीमध्ये माझ्या. आवळा आणि बेल एकाच कुंडीत होता या कुंडीमध्ये. तर मी इकडून काढलेला आहे आणि ह्या सेपरेट कुंडीमध्ये लावलेलं आहे बेलाचं रोप. चला आता घरी जाते. एक काम तर झालेलं आहे आजचं. 2-3 दिवसापूर्वीचं काम होतं पण ते आज केलेलं आहे मी. खालून वरती येईपर्यंत दम लागतो अक्षरशः. हे राम दाद्या अरे बेल वाजवण्याची पद्धत असते रे बाळा. पटत नाही. 1 किंवा 2दा बेल वाजवतात कंटिन्यू 4-5 वेळा बेल नसत वाजवत. जल्दी ठीक है आ जाओ. कैसे के जल्दी आ गए बेटा. बंक हाफ डे बंक. कमाल है बेटा तुम्हारी. डब्बा खाल्ला की नाही. ठीक आहे अभी खा के लेना. अरे तू फोन करायचा होता बघा. गहू आणायचे होते मॉल मधून. गहू काहीच नाहीत 2-3 किलोच आहेत घरात. थोडी देर में लाके दे का घेऊ. अरे 2-3 किलोच आहेत ते कसे दळायचे बाळा. हा 2-3 किलो दला. ठीक है माझं काय बाळा पप्पा नानाला सांगते. तुम दोनों आराम करो घर में आराम और घूमने जाओ बस इतना काम करो. घूमने नहीं जाओ तुम लोग कुछ काम मत करो घर का. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता मी टेरेसवरती चाललेली आहे कपडे सुकायला टाकायला. गॅलरीमध्ये सुकायला टाकत असतो आम्ही ग्रिलमध्ये. पण ग्रिलमध्ये कबुतराने अंडे दिलेले आहेत त्याच्यामुळे अर्ध्या भागातच आम्ही कपडे सुकायला टाकत असतो. आणि आज जरा जास्त कपडे धुतलेले आहेत त्याच्यामुळे मी आता टेरेसवरती चाललेली आहे कपडे सुकायला टाकायला. बकेटमध्ये कपडे आणि पिना पण घेतलेले आहेत. बापरे हात दुखला माझा. हे राम बघा खूप कडक ऊन पडलेलं आहे आणि तिथे कोणतरी काहीतरी वाळत टाकलेलं आहे. कपडे सुकायला टाकून झालेले आहेत. आता घरी जाते. आणि याच्यामध्ये 2-3 कपडे राहिलेले आहेत. पिना संपल्या म्हणून राहिलेले आहेत. आता हे खाली सुकायला टाकते. चला हे गॅलरीमध्ये टाकते सुकायला 2-3 कपडे. बापरे उन्हातून हो बाबा हे बघा इथं कालचेच कपडे सुकले नाही. क्या ही करे. आणि कबुतराने बघा तिथून कबूतर हलतच नाहीये. बसलाय निवांत 8-10 दिवस झालं. त्याच्यामुळे आम्हाला इकडे कपडे सुकायला नाही टाकता येत. उघडतच नाही आम्ही खिडकी तिकडची. सगळे कपडे सुकायला टाकून झालेले आहेत. आता मी कालचा व्हिडिओ एडिट करत बसते थोडा वेळ. सायंकाळचे 4 वाजले आहेत. कालचा व्हिडिओ मी एडिट केला अपलोड सुद्धा केलेला आहे आणि आज थोडा वेळ आराम पण केलेला आहे मी. आणि आता थोडा दिवाळीचा फराळ खाते. दिवाळीचा फराळ ना दिवाळी झाल्यावरच खावडतो. खाते थोडंसं आता. फराळ खाऊन झाल्यानंतर मी आता शेंगदाणे भाजत आहे. 8 दिवसातून एकदा शेंगदाणे भाजत असते आणि त्याची नाकं काढत असते. आणि नाकं काढलेली शेंगदाणेच मी भाजीत घालत असते. कारण नाकामुळे शरीरामध्ये पित्त वाढतं युरिक ऍसिड वाढतं म्हणून मी शेंगदाण्याची नाकं नेहमी काढत असते. शेंगदाणे खरपूस भाजले गेले तरच त्याचे 2 तुकडे होतात आणि नाकं निघतात नाही तर नाही. म्हणून शेंगदाणे खरपूस पेशन्सली भाजावं लागतात मंद आचेवरती. आणि दादू इथे आता सफरचंद खात आहे. हांजी बहुत दिनों बाद याद आई. आत्ता जस्ट झोपेतून उठलेला आहे. खालो. कोण आलेला आहे आता. मणा आलेला आहे. आई मग कसा आहे तुझा मित्र. ठीक झालंय. मणा मित्राला भेटायला गेला. त्याचा मित्र आजारी आहे. ऍक्सिडेंट झाला ना.
ऍक्सिडेंट प्लस इन्सिडेंट. इन्सिडेंट. बापरे बापरे. कधी कुठला इन्सिडेंट होईल हे सांगता येत नाही. मग त्याला नारळ पण नेलं, नंतर केळी घेतली 1 डझन. अच्छा. और एक प्रोटीन बार लेके गया. ठीक आहे, अच्छी बात आहे. येस. आणि इथं माझे शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजून झालेले आहेत. हे बघा, असे खरपूस भाजावे लागतात शेंगदाणे, तरच याची नाकं निघतात. 2 तुकडे होतात शेंगदाण्याचे, 2 पाकळ्या होतात. सायंकाळचे 6:15 वाजले आहेत आता, आणि मी आता लवकर स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक तरी काय करत आहे, काशी भोपळ्याची भाजी आणि फक्त भातच करत आहे. गॅसवरती मी ह्या लहान पातेल्यामध्ये भात शिजायला ठेवलेला आहे आणि कढईमध्ये काशी भोपळ्याची भाजी. कारण सकाळचा भरपूर स्वयंपाक शिल्लक आहे. 2-3 चपात्या, 1 भाकरी आहे, त्याच्यानंतर भाजी आहे. त्याच्यामुळं मी फक्त आता भात आणि काशी भोपळ्याची भाजीच बनवत आहे. आता माझा दादू देवपूजा करत आहे सायंकाळची. हागे नैवेद्य गरम आहे, हलकंसं गरम आहे. घे तुळशीपत्र. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मी आता श्रीरामचरित मानस वाचत आहे. खूप दिवसातून आज वाचत आहे. थोडंसंच राहिलेलं आहे शिल्लक वाचायचं. मागच्या महिन्यात काहीच वाचलं नाही कामामुळे, दिवाळी येत असल्याच्यामुळे. आता वाचते थोडा वेळ. रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई. शिव वीरंचि कबु मोहि कोहे बहुरा आना, अस जिय जानी बजिहि मुनि मायापति भगवान. आता सायंकाळचे 8 वाजलेले आहेत. मी 1 तासभर श्रीरामचरित मानस वाचलेला आहे. सावकाश सावकाश. फोंडेजीने गव्हाचं पोत आणलेलं आहे, पण फोंडेजीने पार्किंग पर्यंत आणलेलं आणि वरती माझा मणा घेऊन आलेला आहे गव्हाचं पोत. धन्यवाद आपका. आरामात आरामात ठेव. गहू संपला होता. या दोघांनाही म्हणलं सकाळी आणलं नाही, आता नीट करून दळायला टाकते. आणि इथे मी बघा अर्ध्या शेंगदाण्याची नाकं काढलेली आहेत. हे बघा, अशी नाकं काढायला लागतात. दाखवते. हे नाक निघलेलं आपोआप निघत आहेत खरपूस भाजल्यामुळे. कधी कधी निघत नाहीत. हे बघा, हे नाक निघतं असं. जिथून शेंगदाणा उगवतो ते नाक असतं. ते कडवट लागतं खाल्ल्यानंतर, पण हे बघा, हे नाक काढून टाकायचं असतं. चला आता उरलेले शेंगदाण्याची नाकं जेवण झाल्यानंतर काढते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.